नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर न्यूज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. 3-4 दिवसापासून वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हरियाणा, त्याच्यानंतर उत्तराखंड आणि छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये झाले. अपेक्षा अशी होती की ह्याच्यावरती बातम्या समोर येतील. आणि तिसरी जी निवडणूक झाली ती तेलंगणामध्ये. याच्या बातम्या का नाही आल्या? आम्ही जो आक्षेप घेतोय ती ही निवडणूक मोठी होती का छोटी होती म्हणून नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या छोट्या निवडणूक आहेत, त्याच्यामुळे असं आपण समजूयात की ते जरा विषय फार महत्त्वाचा नाही आहे. महत्त्वाचा याच्यातला विषय काय आहे की ह्या सगळ्या निवडणुका कागदी मतपत्रिकांवर बॅलेट पेपरवर झालेल्या आहेत. ईव्हीएमच्या नावानं जी बोंब मारल्या जात होती, हे सगळे डावे पक्ष, काँग्रेसवाले आणि त्यांचे लिब्रांडू समर्थक जे सगळे छाती पिटत होते ईव्हीएमच्या नावाने, हे उत्तर द्यावं. 3 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि एक पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ अशी तेलंगणातली निवडणूक होती 3 जागांची. मग याच्यातल्या म्हणजे त्या 3 राज्यांमध्ये एकूण 30 जागा त्या आणि ह्या 3 एकूण 33 जागा म्हणजे 10 मेयर म्हणजे महापौर निवडले जायचे होते लोकांमधून सरळ हरियाणामध्ये, त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये आणि छत्तीसगडमध्ये. तर 2 ठिकाणी 10 पैकी 9 जागा आणि एक तर पूर्णच्या पूर्ण भाजपने जिंकली. आणि जी एक जागा जिथे भाजपचा पराभव झालाय तिथे दुसरा अपक्ष जिंकलेला आहे. म्हणजे ते एका अर्थाने पक्षातली बंडखोरी म्हणा किंवा काही म्हणा, पण तिथेही काँग्रेस जिंकलेली नाही. या 3 राज्यांमधल्या 30 महापौराच्या जागापैकी एकही जागा काँग्रेसला जिंकता आलेली नाही. या सगळ्या निवडणुका कागदी मतपत्रिकेवर झाल्या होत्या. हरियाणातल्या, उत्तराखंडमधल्या आणि छत्तीसगडमधल्या जे सगळे ईव्हीएमच्या नावानं बोंबा मारत होते त्यांनी याचं उत्तर द्यावं. अजून एक तिसरं राज्य जिथं तर काँग्रेसची सत्ता होती, तेलंगणामध्ये 3 ठिकाणी 2 शिक्षक मतदारसंघ आणि एक पदवीधर मतदारसंघ अशा 3 ठिकाणी निवडणुका झाल्या तेलंगणामधल्या. म्हणजे उच्च शिक्षित ज्याला मतदार म्हणतो आपण असा सगळा, त्याच्यातल्या 2 जागा भाजपला मिळाल्या आणि 1 जागा त्या शिक्षक संघटनेची जो उमेदवार होता त्याला मिळाला. त्याच्यातली एकही जागा काँग्रेसला मिळालेली नाही. तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार असून रेवंत रेड्डी तिथे मुख्यमंत्री आहेत. दक्षिणेतलं एक मोठं राज्य कर्नाटकाच्या पाठोपाठचं आपल्याला कसं मिळालं म्हणून हे सगळे उड्या मारत होते. खरं तर त्यांनी प्रत्यक्षात पराभव केला होता इंडिया आघाडीचंच एका अर्थाने घटक पक्ष. प्रत्यक्षात तो नव्हता पण विरोधी म्हणून म्हणतो मी. भारत राष्ट्र समिती BRS त्याचा त्यांनी पराभव केला होता. भाजपचा पराभव केलेला नव्हता. त्या ठिकाणी भाजप सत्तेवर कधीच नव्हता. भाजपचे तर तिथे उलट पहिल्यांदाच 8 इतक्या मोठ्या संख्येनं खासदार निवडून आलेले आहेत. त्या तेलंगणामधून की जिथे काँग्रेसनी BRSचा पराभव करून सत्ता प्राप्त केली होती, त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये निवडणूक आपल्याला एकही जागा जिंकून आणता आलेली नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की हरियाणामध्ये भाजपचं सरकार आहे म्हणून सगळे महापौर भाजपचे निवडून आले, उत्तराखंडमध्ये भाजपचं सरकार आहे म्हणून त्यांचे सगळे निवडून आले, छत्तीसगडमध्ये त्यांचं सरकार आहे म्हणून त्यांचे बहुतांश आले एखादा अपवाद वगळता, हे तुम्ही म्हणू शकता. पण तेलंगणामध्ये काय परिस्थिती? आणि त्याहीपेक्षा जो मुद्दा आम्हाला ज्याच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही करतो आहोत, या सगळ्या निवडणुका ह्या कागदी मतपत्रिकेवर झालेल्या होत्या. हा जो भंपकपणा आपल्याकडे चालू आहे ना, ईव्हीएमच्या ऐवजी कागदावर घेऊन दाखवा मग बघू, यांची हिंमत आहे का, तुम्ही मॅनेज करता, सगळी बोंब झालेली आहे. आम्ही वारंवार असं म्हणतो की यांना रामदासांचं नाव घ्यावं वाटत नाही. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, हे जे रामदासांनी म्हणलेलं की ह्या सगळ्यांचं जर असं म्हणणं होतं ईव्हीएम भाजपने मॅनेज केलेले आहेत. अमित शहाच्या ज्या कोणी नातेवाईकांनी कोण त्याच्या कंपनीमध्ये कसे ईव्हीएम तयार होतात आणि मग तिथं फॉर्म्युला कसा सेट केला जातो आणि मग ते ईव्हीएम देशभर कसे जातात, अशा भंपक लोणकड्या थापा मारणारे जे लोक आहेत ना, ते सगळे आता ह्याचं उत्तर देत नाहीयेत. इतकंच कशाला, ह्याची बातमी पण आलेली नाहीये. 5-7 दिवस उलटून गेलेत ह्या सगळ्याला. छत्तीसगडमधल्या निवडणुका, हरियाणामधल्या निवडणुका आणि उत्तराखंडमधल्या निवडणुका आणि आता तेलंगणाचं, ह्या सगळ्याला 5-6 दिवस 7 दिवस उलटून गेलेले आहेत. तरी सुद्धा ह्या बदमाशांनी कोणी याच्यावर बातम्या केल्या नाहीत, कोणी याच्यावर बोलले नाही. ह्या निवडणुका लहान आहेत, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये. एकूण सगळ्या भारताच्या दृष्टीनं हे सगळं जे अतिशय छोटं आहे याच्यात काही वाद नाही. पण हे जी ओरड करत होते की ईव्हीएम मध्ये कशी गडबडी आहे
आता तर जसं राहुल गांधींनी सुरू केलं मतदार याद्यामध्येच कसे प्रॉब्लेम आहेत ते. म्हणजे आधी यांना ईव्हीएम वरती बोंब करून झालं, जेव्हा कळलं की ईव्हीएमचं काही खरं नाही. मला वाटतं हे सगळ्या निकालाची चाहूल राहुल गांधींना लागली असेल, म्हणून त्याच वेळेस जेव्हा हे निकाल लागत होते त्याच वेळेस राहुल गांधी संसदेमध्ये बोंबा मारत होते की निवडणूक याद्या कशा खराब आहेत म्हणून. म्हणजे किती भंपकपणा चालू आहे बघा, हे समोर आहे. बरं, एका ठिकाणचं म्हणत नाही, संपूर्ण राज्यांमधले मिळून 10-10 त्या, म्हणजे प्रत्येक त्या तिन्ही राज्यांमध्ये मिळून 10-10 महापौर. नवीन पद्धत कशी की महापौर हा सरळ लोकांमधून निवडून जावा. म्हणजे एका अर्थाने ते प्रातिनिधिक चित्र आहे, समजा प्रातिनिधिकच म्हणतोय मी. आणि स्थानिक स्वराज्य संस्था, महापौर म्हणजे नगर, म्हणजे त्यातल्या तुम्हाला जे तथाकथित सुशिक्षित वाटतात ते लोक, ग्रामीण भागातल्या लोकांना मॅनेज केलेलं असतं, पैसे दिलेले असतात, दारू वाटप केलेली असते, लाडकी बहीण असते, फुकटाफाकटी योजना असतात, म्हणून त्यांना भुलावल्या जातं. आता हे सगळे शहरी लोक आहेत ना तुलनेनं, हे तिन्ही राज्य आणि ह्या आता तेलंगणामधल्या निवडणुका त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या आहेत. मग तथाकथित हे सगळे शहरी लोक तुलनेने, आणि हे म्हणता येतं आम्ही तर शेतकरी चळवळीमध्ये खेड्यातल्या माणसाला कधीही अडाणी म्हणत नाही, त्याच्याकडचं उलट जे उपजत शहाणपणे ते शहरातल्या माणसाला नाही, असं तर आमचा दावा आहे. पण ह्यांचं असं मत आहे म्हणून सांगतो की आता ह्या झालेल्या 3 राज्यातल्या आणि या चौथ्या म्हणजे 4ही राज्यातल्या ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्या तथाकथित उच्च शिक्षित लोकांमधून झालेल्या आहेत, तथाकथित शहरी वर्गातून झालेल्या आहेत. मग ह्या सगळ्या शहरी वर्गामधून एक तरी जागा मिळायला पाहिजे होती काँग्रेसला. एक काँग्रेस 4ही मुंड्याची सफाचाट कशी होती याचं मला उत्तर द्या. स्वतःचं सरकार असताना तेलंगणामध्ये होती, हरियाणामध्ये तुम्ही 2 नंबरचा मोठा पक्ष आहेत, मतामध्ये थोडासाच फरक आहे तरी होती. छत्तीसगडमध्ये तर काय बोलायची गरजच नाही, तुमचा दणदणीत पराभव झालाय उत्तराखंडमध्ये आणि छत्तीसगडमध्ये, त्याच्यामुळे ते जाऊ द्या बाजूला ठेवूयात. पण जिथे तुम्ही प्रबळ विरोधी पक्ष आहात, तुमचे मतांची टक्केवारी आजही चांगली आहे हरियाणात, आणि तेलंगणात तर तुम्ही सत्तेवरती आहात. एवढं असताना सुद्धा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकही जागा काँग्रेसला मिळू नये म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे. त्याच वेळी जसं संसदेमध्ये राहुल गांधी बोंबा मारतात की मतदार याद्या कशा खराब आहेत, आणि तिकडं गुजरातमध्ये जाऊन काय म्हणतात की काँग्रेसमध्ये भाजपची माणसं कशी घुसलेली आहेत. मग आता राहुल गांधीला असं म्हणायचं का की भाजपची माणसं काँग्रेसमध्ये घुसलेली होती आणि त्या सगळ्यांनी मिळून ह्या 4ही राज्यांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. अरे जर तुम्हाला एवढं कळतंय की माणसं आपल्यामध्ये घुसलेली आहेत भाजपची, तर काढानं रोखलंय कोणी का? तिथं फक्त तुम्हाला म्हणजे तुमच्या पक्षामध्ये घुसलेली भाजपची माणसं काढायला भाजपच तुम्हाला काही करू देत नाही असं म्हणायचं का आता? म्हणजे तुमच्या घरात चोर घुसलेला आहे, तुम्ही म्हणता माझ्या घरात चोर घुसलेला, अरे मग ते चोराला काढ, पोलिसाकडे जा, कंप्लेंट कर. त्याच्याऐवजी तुम्ही काहीच न करता फक्त चोर घुसलेला एवढंच म्हणत राहणार, मग चोरी होतच राहणार आहे ना. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. तुम्हाला हे रामदासांचं, कारण की फुलेशाह आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये रामदास बसत नाही, म्हणून त्यांच्या फुलेशाह आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये जप करणारा त्यांच्या पुरोगामी महाराष्ट्र असल्यामुळे त्यांना क्रियेविण वाचाळता व्यर्थ नाही हे समजून घ्यायचं नाहीये, यांना वाचाळताच करायची आहे. महाराष्ट्रातलं पण आम्ही वेगळा व्हिडिओ केला की इथं बुडाखालची तुमचा प्रत्यक्ष असलेला संघर्षात लढणारा आमदार गेला निघून, धंगेकरांसारखा तुम्हाला पत्ता नाही. अजून कोण किती लागतील माहिती नाही. 4 राज्यातल्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने कागदावरच्या मतदानात सर्वसामान्य मतदारांनी काँग्रेसला 4ही मुंड्या चित करून दाखवले, त्याच्यामधून ईव्हीएमच्या नावानं बोंब मारणाऱ्यांचं पितळ उघडं पडलेलं हेच दिसून येत आहे. म्हणजे इथून पुढे ह्यांच्या अट्टहासाखातर एखाद्या राज्य, माझं तर खरं तर म्हणणं आहे सॅम्पल म्हणून छोट्या राज्यात, कारण की कशाला खर्च वाढवायचा, एका राज्यामध्ये प्रत्यक्ष कागदावरच मतदान घेऊन दाखवा, आणि ते झाल्याच्या नंतर त्याचा रिझल्ट आल्याच्या नंतर समजा इतकं करूनही हे हारलेच, तर ह्यांनी जे जे आतापर्यंत खटले लढवलेले होते ईव्हीएमच्या विरोधात, जितक्या पद्धतीने ह्यांनी काय त्या निवडणूक आयोगाला बदनाम करून टाकलं होतं, ह्यांच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला निवडणूक आयोगानं दाखल करावा. बघूयात काय होतं ते. कागदावरच्या मतदानातून लोकांनी काँग्रेसला थप्पड देऊन दाखवली एवढं निश्चित. इथेच थांबूयात. धन्यवाद.